अभिवादन करण्यासाठी ठाणे कारागृहाच्या या आवारात आपण जमलो आहोत। हे कारागृह तसं इतिहासाचं प्रचंड मोठं असं पान आहे। सावरकर या कारागृहातून येऊन गेले। वासुदेव बळवंत फडकेंना याच कारागृहातून भायखळा मार्गे एडनला नेण्यात आलं। आज 143 वर्ष होऊन गेली। स्वतंत्र होऊन आज 77-78 वर्ष झाली। आपण जेव्हा देश या निमित्ताने बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जवळजवळ 216 किल्ल्यांमध्ये कारागृह भरली होती। आज त्यापैकी संपूर्ण भारतात फक्त 39 कारागृह ही किल्ल्यांमध्ये आहेत आणि त्यातलं सगळ्यात मोठं हिस्टॉरिकल हे जे स्थळ आहे हे इतिहासाचं जे पान आहे ठाणे कारागृहाचं। माझी विनंती आहे केळकर साहेबांना की हे कारागृह अन्यत्र हलवून हा किल्ला, ज्या किल्ल्याने एकाच वेळेला मराठा साम्राज्य पाहिलं, पोर्तुगीजांचं साम्राज्य पाहिलं, इंग्रजांचं साम्राज्य पाहिलं, स्वातंत्र्य लढ्याची सगळी चकमक ह्या किल्ल्याने पाहिली, हा किल्ला खऱ्या अर्थानं ठाण्याच्या वैभवामध्ये रुजू करायला हवा। कारागृहासाठी हजारो एकर जमीन तुम्हाला अनेक ठिकाणी मिळू शकेल। ती वेळ होती की जेव्हा फक्त कोर्टासाठी हे कारागृह इथे थांबवण्यात आलं होतं। आज अनेक पद्धतीचे सुधार होत आहेत। अब्जो करोडो ज्या आकडेवाऱ्या कॅल्क्युलेटरलाही जमत नाही एवढे मोठे मोठे बजेट्स आपल्या हातात येत आहेत। गेली 50 ते 60 वर्ष सातत्याने या किल्ल्याची ठाणेकरांच्या सेवेत रुजवात व्हावी यासाठीची मागणी आहे। 45 वर्षापूर्वी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तात्यांसारखे कार्यकर्ते, 20-25 कार्यकर्ते सोबत घेऊन हा कार्यक्रम इथे सुरू केला। मी जेव्हा जेव्हा ह्या कारागृहाच्या आवारात येतो तेव्हा पुसून टाकलेल्या त्या 3 क्रांतिकारकांच्या तस्बिरी पाहतो ज्या किल्ल्याच्या भिंतीवरती रेखाटल्या गेलेल्या आहेत। जसं आपण ठाणे शहर रंगवलं होतं त्या काळामधल्या ह्या तस्बिरी आहेत। तर या तस्बिरी जर आपण कायमस्वरूपीच्या देऊ शकलो नाही तर ते दुर्दैव आहे। किल्ल्याच्या आवारात त्यांचे पुतळे उभे व्हायला हवे होते, जसे फिरोज कोटला आहेत, पठाणकोटला आहेत, गुजरातमध्ये अनेक ठिकाणी त्या क्रांतिकारकांचे पुतळे त्या कारागृहाच्या गेटवरती आहेत। आपण हे केलं पाहिजे आणि त्यासाठी बाहेरून नव्हे आपण आपल्यातूनच आवाज काढला पाहिजे। आज 50 वर्षाहून जास्त काळ उलटून गेलेला आहे। या कारागृहासाठी अनेक लोक झगडत आहेत की हे ठाणे जिल्ह्याच्या किंवा पुरातत्व खात्याच्या ताब्यात देऊन हे या ठाणे किल्ल्याचं पर्यटन स्थळामध्ये रूपांतरण व्हावं, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना सहजपणे आपल्या क्रांतिकारकांची पावलं बघता येतील। आपण प्रत्येक कार्यक्रमात